बघा, मी बऱ्याच दिवसापासून मशीन काही तेल वगैरे टाकलेलं नाही बरं का मशनीमध्ये. तर आपण बघा अशी मस्त मशीनमध्ये तेल टाकून घेऊयात. इथं बाजूला पण तेल टाकायचे म्हणजे आपली मशीन सर्व्हिसिंग अशी गंज वगैरे पकडत नाही. आणि तर हे बघा, मी आता बरेच दिवस झाले, असं महिना झाला असेल बघा. तर मी काय मशीन साफ वगैरे केले नाही आणि मशनीवर पण असे बसलेले नाही बरं का. काही कपडे वगैरे काही शिवलेले नाही मी. तर बघू शकताय, तर मी समस्त तेल वगैरे टाकून घेणार आहे. तर हे बघा, इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि इथं पण मी असं तेल टाकून घेणार आहे बघा. हे बघा, हे सगळे होल आहे ना, याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ म्हणजे आपली मशीन जास्त काही गंज वगैरे पकडत नाही आणि हे होत नाही बघा. तर मी इथं पण असं चाकावरती ना तेल टाकून घेतलेलं आहे. हे बघा, असं मस्त सगळीकडेच मी तेल टाकून घेतलेलं आहे. तर तेल नाही टाकलं ना तर गंज पकडते. तर पावसामुळे थोडीशी माझी मशीन गंज पकडलेल्यासारखं आहे बरं का. तर मी आज सगळी मशीन साफ करणार आहे. तर हे बघा, अशी मशीन मी सगळी साफ करून घेणार आहे. ही मशीन धागा पण मी काढून घेणार आहे. तर हे बघा, बघू शकता आपली फॉल बिल्डिंगची मशीन आहे बरं का. तर बघा, बघू शकता आणि माझी फॉल बिल्डिंगची मशीन आहे. तर मी बघा, इथं पण मी असं थोडं तेल टाकून घेतले म्हणजे आपला धागा वगैरे काही तुटत वगैरे नाही. तर मी इथं आणि इथं पण असं सुई आहे ना, इथं पण मी तेल टाकून घेणार आहे म्हणजे आपली मशीन कशी गंज वगैरे पडत नाही आणि जड मग चालायला होत नाही बरं का. तर त्यामुळे असं मी सगळीकडे तेल टाकून घेतलेलं आहे आणि इथं मी अशी चाक वगैरे फिरवत आहे. अशी मशीन आपली तरी बघू शकते. तर अशी मस्त मी तर इथं असं मी चाक असं हलवून घेतलं नाही तर आपली मशीन अशी तर अशी मशीन मी छान अशी मस्त साफ करून घेतलेली आहे. तर थोडासा पावसामुळे काय झालेलं आहे, तर मशीनमध्ये थोडासा गंज पकडलेला आहे व अशी थोडीशी घाण वगैरे झालेली आहे. तर आपण आता एक कपड्याने स्वच्छ मी सगळं पुसून घेणार आहे. तर हे बघा, आता अशी मशीन आपली मी सगळं तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे पण मी खोलून असं वरती तेल टाकून घेणार आहे बघा. तर बघू शकताय, तर मी बघा एका कपड्याला थोडं तेल लावून घेतलेलं आहे आणि आपली तेलाने छान अशी मशीन पुसून घेणार आहे. म्हणजे तेलाने मशीन साफ केलं ना काय होतं, जरा चमक येते बघा मशीनला. त्यामुळे अशी मशीन थोडीशी तेलाने साफ करून घेणार आहे बघा. तर हे बघा, तर काय होते ना, मशीन जरा पावसाने ना गंज पकडते बघा. आपण जर अशी साफ वगैरे केली नाही ना तेल वगैरे टाकून, तर काय होते, थोडं असं आपण हे करणार आहे. तर मी आता भरपूर साड्या पण आहे माझ्याकडे, साड्या आलेल्या आहेत बरं का फॉलसाठी. तर मी म्हटलं चला आज आपण मशीन वगैरे साफ करून घेऊया सर्व अशी. तर हे बघा कसे घाण वगैरे निघलेले आहे. हे बघा, याच्यामध्ये पण अशी मस्त घाण जाऊन बसते ना, तर काय होतं, ते गंज पकडते मग असं मशीनला. तर तेल लावून पुसले ना तर काय होतं, चमक येते बघा त्याला आणि गंज वगैरे काही पकडत नाही. तर म्हणून मी काय केले, आता सगळी मशीन आज मी सगळी साफ करून घेणार आहे. हे बघा, आणि तुम्हाला पण दाखवणार आहे. तर मी साड्या वगैरे कशी अशी फॉल वगैरे लावत असते. तर आपल्या घरातलं पण काम करू लागायचं आहे थोडंफार आणि आपलं थोडंसं काम पण करायचं. काय होतं आहे, तर मला साड्या फॉल लावायला येत नव्हतं बरं का. तर मी म्हटलं चला आपण शिकूया मशीन काम. तर मला यायचं पण फॉल बिल्डिंग करायला मला येत नसायचं. तर मी काय केले, नंतर मग म्हटलं चला आपण मी ब्लाऊज पण मी 3 महिने कोर्स केला होता. तर मुलाचं लग्न, तर मी 3 महिने कोर्स पण केला होता. 1000 रुपये बघा फी होती. तर मी काय केलं, तर 3 महिने मी कोर्स केला मशीन ब्लाऊज शिकण्याचा बरं का. पण काय झालं, मुलाचं लग्न आणि मला जमत पण होतं ब्लाऊज. मुलाचं लग्न पकडलं ना आम्ही, तर काय झालं मग, ते सर्व असं माझं तयारी वगैरे करायचं लग्नाच्या गडबडीमध्ये ना 2 महिने माझे असेच निघून गेले. तर मग काय माझं ब्लाऊज मी विसरूनच गेले शिवायला. तर काय झालं मित्रांनो,
मग ब्लाऊज मग बंद झालं माझं. म्हटलं मला ते वापस येईना पण आणि हे पण कळत नव्हतं असं पायपिंग वगैरे करायला. सगळं ब्लाऊज शिवायला यायचं मला, पण पायपिंग आहे ना, पायपिंग करायला येत नव्हती बघा, जास्त जमत नव्हती पायपिंग ब्लाऊजची. तर त्यामुळे मी काय केलं, मग ब्लाऊज सोडून दिलं. म्हटलं चला आता आपण हे करूया, साड्या वगैरे फॉल करू. तर मला साड्या जमत नव्हत्या, तर मी काय केलं, असं याच्या यूट्यूबवर बघून बघून मी कशी बेडिंग करतात, कशी फॉल लावतात. तर मला धागा पण जास्त जमत नव्हता असं फॉल वगैरेला बेडिंग करायचं बरं का ब्लाऊजचं, साड्यांचं. तर मग मी म्हटलं चला आपण प्रयत्न करू. तर मी जिद्द ठेवली होती, मी करणार म्हणजे करणार. तर मी खरंच साड्या बिड्या शिकल्यावर का मग फॉल लावायच्या. तर बघू शकता की ती अशी घाण वगैरे निघलेली आहे बघा. हे बघा, 1 महिना झाला असं मी मशीन साफ वगैरे नव्हती केली. तर आता करून घेतलेली मी. आणि हे आहे माझी मशीन आहे बरं काही. तर मशीन पण थोडेसे मी पुसून वगैरे घेतलेली आहे. तर हे बघा, आणि तसं माझी गॅलरी असल्यामुळे मी गॅलरीमध्येच मशीन ठेवलेली आहे बरं का. तर आता मी आहे ना, हे बघा, हे काढून घेणार आहे मी. असं पट्टा आहे ना, मी काढून घेणार आहे. हे बघा, हे काढून घेतल्याच्या नंतर हे पण ढिलं होतं. तर चला मी बघा इथे पट्टा काढून घेतलेला आहे मशीनचा. आणि इथं मी धागा काढून घेणार आहे. तर माझ्याकडे तेल पण संपलेलं आहे बघा मसनीचं. तर मी आपलं खोबऱ्याचं तेल पण टाकू शकते, असं काही नाही का, मसनीचं तेलच लागते. तर मी याच्यात पण तेल टाकून घेतलेलं आहे. तर मी खोबऱ्याचं तेलसुद्धा टाकून घेतलेलं आहे आपल्या डोक्याचं. तर हे बघा, आता महिना झाला होता मी साफ वगैरे केलं नव्हतं ना, तर खूपच अशी घाण आपली मसनीमध्ये झालेली आहे. तर हे बघा, आणि इथं आहे ना, धागाचं असतं, म्हणजे असं छोटा धागा, मोठा धागा टाका, त्याचं वाला असतं बरं का. इथे ज्यांना मशीन आहे ना फॉलची, त्यांना माहिती आहे बघा मशीनचं. तर हे बघा, आपण काय करणार आहे इथे. तर ही मशीन तरी जाम झालेली आहे, तर आपण ही उचलूया. तर हे बघा, अशी थोडीशी मशीन आपली जाम झालेली आहे. तर मी सगळी खोलून घेतलेली बघा, वर थोडासा कचरा, हे पण मी साफ करून घेणार आहे. आणि हे बघा, इथं अशी मशीन मी खोलून घेतलेली आहे. तर थोडीशी जामच झालेली आहे आपली मशीन. तर हे बघा, बघू शकता, अशी मी करून घेतलेली आहे खोलून. आणि बघा, इथं असे नट असतात त्याचे. तर इथे वरच्यावर आपण अशी घालू शकते बघा मशीन. त्यामुळे मी अशी सगळी मशीन साफ वगैरे करू आणि पुन्हा मी जॉईंट करून देणार आहे मशीन. तर चला आता मी साफ करते. वरती केलेली आहे, तर इथं मी थोडी अशी साफ करून घेणार आहे. तर हे बघा, मी मशीन अशी वरती पलटी करून घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये पण मी असं तेल टाकून घेणार आहे, म्हणजे आपला धागा वगैरे करण्यासाठी हे जड होत नाही ना, त्यामुळे नाहीतर खूपच अशी जड मशीन पडत असते बघा. तर हे बघा, मी असं तेल याच्यामध्ये पण टाकून घेतलेलं आहे. आणि इथे पण मी तेल टाकून घेणार आहे खाली. तर इथं असते बघा बॉबिन, हे बघा बॉबिन असते इथं, धागा वगैरे आपण लावतो ना, तर धाग्याची अशी बॉबिन असते इथे बघा. तर इथं बघा अशी बॉबिन असते त्याच्यात लावण्यासाठी. तर मी याच्यामध्ये इथं पण मी असे तेल वगैरे टाकून घेणार आहे. हे बघा, तर मी याच्यामध्ये पण असं तेल टाकून घेतलेलं आहे. हे बघा, मी सगळीकडे तेल टाकून घेतलेलं आहे, म्हणजे काय होतं, तेलाने मशीन गंज वगैरे पडत नाही. तर त्यामुळे मी सगळीकडे मशीन आहे अशी पुसून काढलेली आहे. तर हे बघा, किती छान अशी मस्त आपण मशीन साफ करून घेतलेली आहे बघा. तर बघा, मी पुन्हा मशीन अशी जॉईंट करून घेतलेली आहे. तर इथं पण मी तेल आणि अशी मस्त साफ करून घेतलेलं आहे. तर थोडं गंज पकडलेलं आहे बघा पावसाने. तर आपण हे पण मी साफ करून घेणार आहे. आणि इथे हे बघा अशी मस्त आपण मशीन साफ करून घेतलेली आहे. तर हे बघा, आता पुन्हा मी फिटिंग करून घेतलेली आहे. आणि पुन्हा आपल्याला हा पट्टा पण जॉईंट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता, अशा मस्त साड्या आलेल्या आहेत फॉलसाठी. तर बघा, हे एका बाईच्या 2 साड्या आहेत, ही एक आणि ही एक बघा. तर हे बघा, तिथे 2 आहे. आणि हे काल मी कट करून हे असे पिको करण्यासाठी काढले होते बरं का. तर बघा, हे इथे एक साडी आहे. तर हे बघा, हे एक साडी आहे बघा. हे पण सगळ्या साड्या मी काढून घेतल्या होत्या अशा बिल्डिंग करण्यासाठी. तर हे बघा,
ही एक साडी हे 3 तर हे बघा इथं एक साडी आहे 4. हे बघा 4 साड्या झाल्या का 4 आणि ही एक 5 आणि हे बघा ही एक साडी आहे 6 आणि ही पण एक साडी 6 आहे बघा 7 आणि हे बघा 8 आणि हे बघा 9च्या नंतर हे बघा 10 साडी आहे 10च्या नंतर आणि पुन्हा एक साडी आहे 11. तर ही एक साडी 11 आणि ही 12 आणि 13 साड्या आहे बघा. आपल्या एवढ्या साड्या फॉलला कधी लावणार होता. तर घरामध्ये पण काम थोडंसं असते आणि घरातले काम करून आपण साड्या वगैरे असं करत असते बघा. तर महिन्यापासून काही मी साड्या वगैरे केलेल्या नाही आहे. तर आत्ता बघा एवढ्या साड्या आलेल्या आहे फॉलसाठी. तर 13 साड्या आपल्याला फॉल बिल्डिंग करायची आहे. तर बघा ही पण छान अशी कॉटनची साडी आहे बरं का. तर ही साडी पण छान आहे आणि ही व्हाईट साडी आहे ना ही पण मस्त साडी आहे. तर या सगळ्या अशा कट करून बिल्डिंग करून फॉल मसनीवर लावून सगळे असे करावे लागते. याच्यात पण खूप अशी मेहनत आहे बरं का मसनीवर बसल्या तर बघा आज होता माझा व्हिडिओ असा. तर मी आपल्याला सांगितलं आहे की मी घरामध्ये पण काय अशी करत असते. काही नसते सुनबाई आहे म्हणून काय सुनबाई असं आहे म्हणून का आपण बसत नाही. मी पण काही ना काहीतरी करत असते. तर हे बघा हे कलर आहे ना साडीचा खूप छान आहे. मला असं ही ग्रीन कलर खूप आवडतं बरं का. माझा तर फेवरेट कलर आहे साडीचा. तर पण दुसऱ्याची साडी आहे ना तर त्यामुळे बघा किती छान मस्त ग्रे कलर आहे. तर घरात बसून मैत्रिणी तुम्ही पण ब्लाऊज शिका साड्या वगैरे असं करत जावं काही ना काही थोडं तरी. माझं ब्लाऊज गेलं ना शिकण्याचं नाही तर मला खूप मस्त येत होतं ब्लाऊज. खाली पायपिंगच येत नव्हती नाहीतर मी खूप मस्त ब्लाऊज शिवायचे बरं का. तर चला आपला आजचा व्हिडिओ असा होता आणि कसा वाटला आपलं मशीनचं काम मशीन साफसफाई नक्की कमेंटमध्ये सांगा.